आता ज्याची जशी दृष्टी असेल ना, प्रत्येक आपापल्या चष्म्यातून बघतो ना. आम्हाला तर आमचा राम त्या ठिकाणी विराजमान होणार याचा आनंद होतो आहे. आणि आम्हाला त्या ठिकाणी होणाऱ्या सगळ्या पूजा विधी, त्या ठिकाणी होणारे अभिषेक, त्या ठिकाणी होणाऱ्या सगळ्या दान धर्माचं, गोमातेच्या सेवेचं त्याचा आनंद होतो आहे. हे बघा, समर्थांचं एक वाक्य आहे, म्हणजे आमचा दृष्टिकोन समर्थांचा आहे. कसा? बुडाला औरंग्या पापी. कुठली ओळ कोणाला येते का? बुडाला औरंग्या पापी म्लेच्छ संहार जाहला. हे घडलं. पुढल्या वेळेत काय आहे? उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया. हा दृष्टिकोन काय आहे? आम्हाला पाणी मुबलक झालं, आम्हाला आमचं स्नान संध्या वंदन करता येईल. आता आम्हाला त्यामध्ये कुठलाही प्रकारचा विक्षेप राहणार नाही. आम्हाला आमच्या रामाची पूजा त्याच्या जन्मभूमीवरती करता येईल. 500 वर्षानंतर याचा आनंद आहे. महाराज, एकूण जो आराखडा केलेला आहे त्यातले किती टक्के आणि हे किती दुःख सोसत तुम्ही कल्पना करा. 3 लाख लोकांनी प्राण त्या ठिकाणी दिले. 3 लाख. आपापले प्राण प्रत्येकाला किती महत्वाचे वाटतात. कोणी मरायला तयार असतो का देशाकरता? या लोकांनी जे प्राण दिले याच्यात त्यांच्या इच्छेची तीव्रता लक्षात घ्या. आणि त्या सगळ्यांची इच्छा पूर्ती लवकरात लवकर करणं हे आमचं न्यास म्हणून कर्तव्य आहे की तुम्ही मला सांगा. पण गंमत अशी आहे, मी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं नाही, भाषणात सांगितलं, एकेका वर्षात गणित लोक जातात हो. आता मागल्या वर्षी काय झालं? मागल्या वर्षी आमच्या हैदराबादचे एक फार परिचयाचे चांगले रामभक्त वृद्ध, आणि ते म्हणाले त्यांना प्रवास करणं शक्य नव्हतं. तर ते म्हणत होते, महाराज इथे एअरपोर्ट कधी? एअरपोर्ट झालं की पहिल्या फ्लाईटनं जाऊन मला रामाचं दर्शन घ्यायचं. पहिल्या फ्लाईटनं जाऊन मला रामाचं दर्शन घ्यायचं. मला किंमत सांगतो, एअरपोर्टची पहिली फ्लाईट आता झाली आणि नेमके 15 दिवस आधी ते ग्रस्त गेले. डोळ्यात प्राण आणून लोक हे बघतायत की आम्हाला जाऊन त्या रामाचं दर्शन घ्यायचं. आम्ही 1-1 वर्ष विलंब करत जायचं का? आमचा दृष्टिकोन हा आहे. आता त्यातलं राजकीय लाभ कोणी बघत असेल तर आम्ही त्याला हो नाही म्हणणार, नाही म्हणणार, तुमचं तुम्हाला ठाऊक. आमच्यामध्ये पद्धती, माझा धर्म माझ्यासोबत आहे, तुमचा धर्म तुमच्यासोबत आहे. आमचा दृष्टिकोन प्रामाणिकपणे हा. तुम्ही अयोध्येच्या साधू संतांना विचारा, ते इतके उत्सुक आहे. राम लला को जल्दी से जल्दी बैठाना. म्हणजे अख्खा देश वेडा आहे रामाकरता. कोणी काही करतं, कुठून तरी माझ्या